दिवसाची सुरुवात अशी बरोबर मध्यंतरी काही प्राण्यांविषयी आणि जे कीटक असतात किंवा जे काही देवांनी प्राणी बनवले त्याविषयी थोडंसं वाचनामध्ये माझ्या आलं की ज्या मधमाशा आहेत ह्या मधमाशा निरनिराळ्या प्रकारच्या असतात आणि त्यामध्ये बघा एक राणी माशी असते, काही काम करणारे माशा असतात आणि एक मधमाशांचा त्यामध्ये प्रकार सांगितला आहे. ते आपले जेवढं अन्न पाणी खाता येईल तेवढं खातात. त्यांचं तेच काम असतं आणि त्यांचं पोट अगदी टम भरतं आणि मग ते एका जागी जाऊन विश्रांती करतात त्या पोळ्यामध्ये. आणि मग ज्या वेळेस इतर जणांना अन्न मिळत नाही किंवा पाणी मिळत नाही त्यावेळेस ह्यांनी जे साठवलेलं असतं ह्या माशांनी ती इतर मधमाशांना देतात आणि त्यांचा जीव वाचवतात. ह्यांचं एकच काम असतं की अन्न साठवणं आणि गरजेच्या वेळी इतर लोकांना देणं, इतर माशांना देणं. बघा किती अद्भुत निर्मिती आहे निसर्गाची, देवाची. देवाने कसा अद्भुत निसर्ग बनवला आहे आणि ह्याद्वारे ते अडचणीच्या वेळेस ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस ते इतरांना मदत करतात. आपण म्हणतो एक सामाजिक कोठार ते त्यांचं असतं की जे इतरांच्या उपयोगात सुद्धा पडत असतं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा देव त्याच्या लोकांकडून अशा प्रकारचं काम करत आहे. आम्ही सुद्धा सामाजिक कोठार म्हणून देवाने आम्हाला ह्या ठिकाणी पाठवलेलं आहे. अंतःकरण आणि हृदय ज्यावेळेस आपण देवाच्या वचनांनी भरतो त्यावेळेस आपण इतके भरले जातो की ज्यावेळेस आपण त्याचा साठा करतो आणि ज्यावेळेस इतर लोकांना त्याची गरज असते, देवाच्या वचनाची गरज असते, लोकांच्या उत्तेजनाची गरज असते, लोकांना धीराची गरज असते, त्यावेळेस आपण जे सामाजिक कोठार आहोत, देवाचे लोक आहोत, ते देवाच्या वचनाद्वारे इतरांच्या आध्यात्मिक तहान आणि भूक भागवतात, त्यांना धीर देतात, त्यांना आधार देतात. आपण ज्यावेळेस यहेजकेलाचं पुस्तक वाचतो, यहेजकेल ह्याचा 2रा अध्याय ज्यावेळेस आपण वाचतो, एझेकिएल चॅप्टर 2, ह्यामध्ये देवाने यहेजकेलाला वचन दिलं की हे वचन तू घे, कारण तो देवाच्या आज्ञा पाळणारा होता, देवाच्या अधीन राहणारा होता आणि तो देवाचे वचन जे आहे हे इतर लोकांना निर्भयपणे सांगत असे. बघा 2रा अध्याय आणि 8वं वचन काय म्हणतं बघा, चॅप्टर 2 and verse 8, यहेजकेल, आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा. देवाने काय सांगितलं? आपले तोंड उघड आणि मी देतो ते खा. आता आपल्याला प्रश्न पडेल ज्यावेळेस तुम्ही तो अध्याय वाचाल की काय देवाने त्याला खायला काय दिलं. बघा वचन 9 बघा, वर्स 9, मी पाहिले तो मजकडे एक हात पुढे झाला आणि पहा त्या हातात ग्रंथाचा पट होता, देवाच्या आज्ञा होत्या, त्या देवाने त्याला खायला सांगितल्या होत्या. बघा एक विश्वासणारे म्हणून, आपण विश्वासणारे म्हणून या जगामध्ये जगत आहोत, विश्वासणारे म्हणून आम्ही सुद्धा सामाजिक पोट म्हणून किंवा सामाजिक कोठार म्हणून देवाच्या वचनाचा साठा केला पाहिजे. देवाचं वचन आमच्यामध्ये भरपूर भरलं पाहिजे आणि जेणेकरून आम्ही इतरांच्या आध्यात्मिक भूक आणि तहान भागवू शकू. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यहेजकेल ह्याचा 2रा अध्याय 7वं वचन, यहेजकेल चॅप्टर 2 and verse 7, ते ऐकोत न ऐकोत तू माझी वचने त्यास सांग. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.